काँग्रेसमध्ये दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला त्यावेळेला सुशील कुमार शिंदे हे पुलोदमध्ये होते, शरद पवारांबरोबर होते. त्यामुळे राजकारणामध्ये जे बोललं जातं ते खरंच असतं असं कधीही नसतं. मुळात त्या त्या वातावरणानुसार वक्तव्य राजकारणी बदलत असतात आणि आपण मतदार म्हणून सातत्यानं मूर्ख बनत असतो की काय, अशी एक मानसिकता जी इथे आपली तयार होत असते. तशाच स्वरूपाचं काहीसं वातावरण आता परत पाहायला मिळतं. हो, आता जसा तुम्ही किस्सा सांगितला तोच मला आता आठवला शिंदेच्या बाबतीत, जेव्हा शिंदेचं बंड झालं. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत, अगदी शेवटच्या घटकेपर्यंत ठाकरेंसोबत असलेली माणसं अगदी दुसऱ्या दिवशी आपल्याला शिंदे गटात गेलेली पाहायला मिळाली. नक्कीच. आणि आता जसं सर तुम्ही म्हणालात की वक्तव्य सतत बदलत असतात राजकारणी, आणि आता तर सतत पक्षही बदलत आहेत आणि अगदी पक्ष घेऊन सुद्धा सगळी बाजू सुद्धा बदलत आहेत. आज जर शरद पवारांकडे पाहिलं सर, तर आज बंडाळीच्या आधीची पत्रकार परिषद आणि नंतरची पत्रकार परिषद दोन्ही वेळीस शरद पवार हे अत्यंत स्थितप्रज्ञ दिसले. अनेकदा वक्तव्य बदलली गेलेली असतील त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, मात्र आजचा त्यांचा पवित्रा पुन्हा एकदा आक्रमक असलेला जाणवला आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं सिम्पथी कार्ड सुद्धा ते खेळताना दिसले नाहीत. शरद पवारांबद्दल काय सांगाल? विशेषतः पवार कुटुंबाचा हा मुख्य स्तंभ जो इतका घट्टपणे रोवून उभा आहे. मुख्यतः शरद पवार स्थितप्रज्ञ काय, वय वर्ष 83 आणि त्यांनी आतापर्यंत जितक्या घटना बघितल्या, जितके धक्के सहन केलेत, त्या धक्क्यानंतर कोणताही धक्का त्यांना खूप मोठा भूकंप कधीच वाटत नाही. ज्यांनी लातूरचा भूकंप बघितलाय त्यांच्या दृष्टीने हा भूकंप खूप मोठा नाहीये. त्यामुळे शरद पवारांच्या दृष्टीने जे घडतंय ते अपेक्षित होतं. मुळात पवारांनी मे महिन्यात जो राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्याच्या मागची पार्श्वभूमी मुळात हीच होती. दबाव सातत्यानं वाढत होता की आपण भाजप बरोबर जायला हवं आणि माझ्या हयातीत किंवा माझ्या नेतृत्वामध्ये हा निर्णय शक्य नाही, मी राष्ट्रीय अध्यक्षावरून दूर होतो, तुम्ही निर्णय घ्या आणि हव्या त्या दिशेनं जा, अशा स्वरूपाचा कल देणारा म्हणून तो राजीनामा होता. आज जयंत पाटलांनी दबाव टाकला, जयंत पाटलांच्या दबावामुळे 2 दिवसांनी त्यांनी तो राजीनामा परत घेतला आणि त्यातून जयंत पाटलांना मोठ्या अडचणींना पुढच्या टप्प्यामध्ये सामोरं जावं लागलं. कारण पक्षातला एक मोठा वर्ग होता ज्याला भाजप बरोबर जावं आणि सत्तेत सामील व्हावं असं वाटत होतं. पवारांना याची कुणकुण होती, पवारांना याची जाणीव होती आणि पवारांना याची जाणीव होती त्यामुळेच पवारांची उद्विग्न अशी प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला दोघंही पत्रकार परिषदांमधून समोर येताना पाहायला मिळाली नाही. त्यामुळे पवार तयार होते या परिस्थितीसाठी म्हणून. आणि जे अजित पवार मागच्या वेळेला शपथविधीनंतर 2 ते 3 दिवसातच परत आले होते, ते अजित पवार हे पुढच्या वर्षभरामध्ये पुन्हा एकदा सिल्वर ओकवर पवारांचा आशीर्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि मी अत्यंत अधिकारवाणीनं सांगतोय, ज्या स्वरूपाचं राजकारण आम्ही 25 वर्ष पाहत आलोय त्या अनुभवातून सांगतोय की अजित पवार हे पुन्हा सिल्वर ओकवर येताना पाहायला मिळतील, पवारांचा आशीर्वाद घेताना पाहायला मिळतील आणि पुन्हा एकदा पवार कुटुंब अजित पवारांना सामावून घेईल. मुळात आज जे घडलं, उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आज जे घडलं ते पवारांचे हे सगळे शिष्य आहेत ज्यांनी आज शपथविधी घेतली. दुसऱ्या फळीतले पवारांनीच उभं केलेले हे सगळं नेतृत्व आहे आणि त्यामुळे या दुसऱ्या फळीतल्या या शिष्यांनी गुरुला दिलेली ही गुरुदक्षिणा आहे की काय, असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने तयार होतोय. कोणत्याही स्वरूपात पवारांचं नाव घ्यायचं नाही, पवारांचा आशीर्वाद होता असंही चित्र तयार होऊ द्यायचं नाही. पवारांची जी नैतिक भूमिका आहे राजकीय ती कायम राखून पवार हे आपली राजकीय वाटचाल करत आले असं चित्र उभं करायचं आणि तरीही पक्ष कायम राहील या दृष्टीने प्रयत्न करायचे. असाच प्रयत्न या शिष्यांचा होतोय की काय, हा प्रश्न या ठिकाणी तयार होतोय. नक्कीच सर, आणखीन एक असं विचारावं असं वाटेल, आज जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा झी24 तास कडून जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भविष्यातला राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोणता, तेव्हा त्यांनी पटकन हात वर करून सांगितलं शरद पवार. थोडक्यात शरद पवार यांना आता पवार या कुटुंबात सुद्धा आश्वासक चेहरा वाटत नाहीये कोणी? मुळात मी कालही सुप्रिया सुळेंचा जो मुलाखत घेतली त्यामध्ये मी स्पष्ट म्हटलं की राष्ट्रीय पातळीवर जर राष्ट्रवादी काँग्रेसला थोडीफार ओळख आता बाकी असेल तर ती फक्त शरद पवारांमुळे आहे. शरद पवार हेच एकमेव राष्ट्रीय हिरो या पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे. अन्यथा निवडणूक आयोगाने हा पक्ष हा प्रादेशिक पक्ष आहे हे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे जर राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या चौकटीमध्ये बसण्याची कोणाची क्षमता असेल तर ती फक्त शरद पवारांची आहे. त्यामुळे साहजिक आहे या पक्षाला एकमेव चेहरा आहे आणि तो शरद पवार आहेत. पण त्यानंतर एक साईड हिरो का असू ना, अजित पवारांनी आपली जागा तयार केलेली आहे आणि ती जागा बळकट या निमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा केली, हे दाखवून की 35 आमदार या पक्षाचं माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे निश्चितच ताकद
ही अजित पवारांची या ठिकाणी वाढलेली आहे. कुटुंबाच्या दृष्टीने जर आपण म्हटलं, जसं आपली एक लाईन आहे पूर्ण या कार्यक्रमाची आपण चर्चा करतोय की पवारांच्या घरात हे का घडलं, तर मुळात पवारांच्या घरात हे घडलं यामागचं कारण जे मला वाटतं की पवारांच्या कुटुंबातला जो एकोपा आहे, सर्व एकत्र राहावे ही जी भावना आहे, त्यातून जो संवाद आहे, त्या संवादातून हे घडलं असं मला वाटतं. कारण कुटुंबावर आलेली जी संकट किंवा हेऊ घातलेली जी संकट आहेत ती येऊ नये म्हणून हा इन्शुरन्स आहे की काय असंही आपण या शपथविधीला म्हणू शकतो. माझ्या मते सिक्युरिटी कार्ड खेळलं गेलं अजित पवारांकडून या शपथविधीच्या माध्यमातून, असंही याचं विश्लेषण होऊ शकतं. सर, मला आठवतं ते राज ठाकरेंचं एक वाक्य की राष्ट्रवादी ही मोळी आहे आणि त्याची दोरी हे शरद पवार आहेत. ती दोरी, आता तुम्ही जसं म्हणालात की तो आशीर्वाद असेल कदाचित आणि गुरुदक्षिणा असेल ती गुरुला दिलेली, ती दोरी थोडीशी सैल करण्यात आली आहे. नाही, मुळात मी असं म्हणेन की पाळण्याची दोरी ही शरद पवारांच्याच हाती आहे. हा, आणि आजही जे पाळण्यात झुलतायत मंत्रिपद घेऊन ते पवारांच्या दृष्टीने अजून टॉडलरच आहेत किंवा लहानच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा पवार कुटुंबाची जी दोरी आहे ती आजही शरद पवारांच्या हाती आहे. आणि पवार जोपर्यंत हा पाळणा झुलवत राहतील तोपर्यंत हे मंत्रिपदी सर्व झुलत राहतील. पवारांनी ज्या दिवशी हा पाळणा झुलवणं बंद करून पुन्हा एकदा स्वगृही परत या अशी हाक देतील, त्यावेळेला हे परत येतील. साधारण वर्ष सव्वा वर्षामध्ये अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा बघायला मिळू शकतं. पण सर, या अनुषंगानं काका पुतणे हा जो काही शाप म्हणूयात आपण या राज्यात आपण पाहतो की काका पुतण्याचं पटत नाही, पुतण्या बाहेर पडतो आणि मग तो बंड करतो. या घटना आपण अगदी इतिहासात जर डोकावून पाहिलं तर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. मग राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे असतील, तटकरे असतील, अजित पवार आणि शरद पवार असतील, हे सातत्यानं घडतंय महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राला पुतण्यांचा आणि काकांचा मुळात आहे ना, महाराष्ट्राला भाऊबंदकीचा शाप आहे आणि तो आज नाही, तो महाराजांच्या काळापासून आहे. म्हणजे 400 वर्ष जुन्या इतिहासात गेलो तर तिथेही भाऊबंदकीच एकमेकाच्या विरोधात उठली होती. अगदी संभाजीराजेंना पकडून देण्यामध्येही नातलगच होते, दूरचे कुणी नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राला हा निश्चितपणे शाप आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला तर तो आहेच, समाजकारणाला तर तो आहेच. त्यामुळे ॲस्पिरेशन्स लेव्हल खूप मोठ्या आहेत, प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे आणि मोठं होण्यामध्ये कुणाला तरी बाजूला केल्याशिवाय मोठं होता येत नाही. ही जी एक मानसिकता असते त्या मानसिकतेतून हे सातत्यानं घडत जातं. त्यातून अशा स्वरूपाचे रिव्होल्ट जे आहेत ते होत जातात. मुळात ते छगन भुजबळांच्याच घरात होताना पाहायला मिळालं नाही. समीर भुजबळ जे आहेत त्यांनी आतापर्यंत रिव्होल्ट केलेलं नाही. ते उलट छगन भुजबळांबरोबर जेलमध्येही होते. पण त्या एक भुजबळांच्या घरामध्ये सोडलं तर जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय कुटुंबामध्ये पुतणे हे काकांच्या विरोधात गेले अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं. अगदी छोटेखानी जर बघायचं झालं तर सुनील तटकरेंच्या घरातही अवधूत तटकरेंनी बंडाळी केलीच आणि ते वेगळा निर्णय घेऊन वेगळ्या पक्षात जाताना पाहायला मिळाले. त्यामुळे प्रत्येक राजकीय कुटुंबामध्ये पुतण्या हा काकाला कुठे ना कुठे, कारण प्रत्येक काकाला आपल्या मुलांना मोठं करायचं आहे, मग अशा ठिकाणी पर्याय उरत नाही. त्यामुळे पुतणे निश्चितपणे वेगळी वाट स्वीकारतात. नक्की. आणि याला पवार कुटुंब सुद्धा अपवाद राहिलं नाही असं सध्या तरी आपण म्हणू शकतो. सर, मगाशी तुम्ही म्हणालात की शरद पवार यांनी असे अनेक भूकंप पाहिलेले आहेत, पण त्यांनी अनेक भूकंप सुद्धा घडवलेले आहेत, असे काही किस्से आठवत आहेत? मुळात शरद पवारांनी घडवलेला भूकंप म्हणजे 78चा पुलोदची स्थापना झाली त्यावेळेचा. त्यावेळेला वसंतदादांचं सरकार होतं आणि शरद पवारांनी 40 आमदारांसह बाहेर पडून तत्कालीन जनसंघाबरोबर म्हणजे आत्ताच्या भाजपबरोबर सत्ता स्थापन केली होती. आणि त्या सत्ता स्थापनेमध्ये इतरही छोट्या मोठ्या अपक्ष पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून झाला आणि सुमारे 2.5 वर्ष पवारांनी यशस्वीपणे ते सरकार चालवलं. इंदिरा गांधींनी विशेष अधिकार वापरत ते सरकार पाडलं आणि त्यानंतर पुन्हा काँग्रेसचे अनेक आमदार जे आहेत ते इंदिरा गांधींबरोबर निघून गेले. पण पवारांनी तोच किस्सा सांगितला की 1980 साली ज्या वेळेला साधारण 56 आमदार सोडून गेले, 5च आमदार माझ्याबरोबर होते, त्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा निवडणुकांना सामोरं जाऊन 56 आमदार निवडून आणले होते. त्यामुळे असे धक्के मी अनेक पचवलेत. मी पुन्हा जनतेच्या दरबारात जाईल आणि निवडणूक लढवेल आणि याला योग्य ते चोख प्रत्युत्तर देईल असं पवारांनी सांगितलंय. त्यामुळे पवारांनी अनेक असे धक्के पचवलेले आहेत. तेच नाही, 84 नंतर इंदिरा गांधींच्या निधनानंतर शरद पवार पुन्हा एकदा 80 ते 84 हा शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतला अत्यंत अडचणीचा काळ आहे. त्यानंतर 84ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर
राजीव गांधींनी शरद पवारांना बरोबर घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसवासी होऊन काम करताना पाहायला मिळाले. नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळेला सोनिया गांधी विरोधी पक्ष नेते हे शरद पवार असताना त्यांना न बरोबर घेता राष्ट्रपतींच्या भेटीला गेल्या. त्यातून ते उद्विग्न झाले. त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. इतकंच नाही, नंतर 2004 साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकचे आमदार होते तरीही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय हा पवारांनी घेतला, याच दृष्टीने की राष्ट्रवादी काँग्रेस आणखी वाढवता येईल. त्यामुळे पवारांनी अशा स्वरूपाचे अनेक राजकीय खेळ खेळले आहेत की जे सर्वसामान्य विचारही करू शकत नाही. आणि त्यामुळे मुत्सद्दी राजकारणी म्हणून पवारांना निश्चितपणे बघितलं जातं. 83व्या वर्षी जर कोणता इतर राजकारणी या परिस्थितीत असता तर त्याने शस्त्र ठेवून निवृत्ती स्वीकारली असती. पण तेच पवार म्हणतात की मी पुन्हा जनतेच्या दरबारात जाईल आणि असे अनेक धक्के मी बघितलेले आहेत, अशा अनेक घटना मी बघितल्या आहेत, मी पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात माझं वर्चस्व जे आहे किंवा पक्षाचं वर्चस्व जे आहे ते सिद्ध करेल. नक्कीच. आणखीन एक असं विचारायचं होतं की आता पुढे काय? पवारांच्या घरात आज जे घडलेलं आहे ते घडलं, पण आता पुढे काय? कारण वर्षभर महाराष्ट्रातल्या जनतेनं एक सत्ता संघर्ष पाहिलेला आहे. आज संकेत सुद्धा दिलेले आहेत की ज्यांनी ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. म्हणजे अर्थात याच्यात अजित पवार आलेले आहेत, शरद पवारांनी सुद्धा कारवाईचे संकेत दिले. थोडक्यात काका पुतण्यावर कारवाई करतील असं वाटतं? सध्या तरी परिस्थितीत फक्त बोलण्या इतपतच ताकद ही शरद पवार आणि त्यांच्या जवळच्या आमदार आणि नेत्यांमध्ये दिसतीये. कारण जर 35 ते 36 आमदारांची गरज आहे अजित पवारांना अँटी डिफेक्शन लॉ मधून बाहेर पडण्यासाठी. 53 खासदार, माफ करा, 53 आमदार हे निवडून आलेले आहेत आणि जर 53 आमदारांमधून अँटी डिफेक्शन लॉला सामोरं जाताना 36 आमदारांची गरज आहे. 36 आमदार सध्या तरी अजित पवारांबरोबर आहेत अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि ती जमवाजमव सहजतेने होईल. 30 आमदारांचे तर स्पष्ट संकेत आहेत की 30 आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत. उरले 5 ते 6 आमदार. 5 ते 6 आमदारांना आणखी नोटिसेस देऊन थोडी अडचण वाढवून त्यांनाही बरोबर आणणं सहज शक्य आहे. आता तर ते सत्तेत आहेत, त्यामुळे सत्तेत असताना 5 ते 6 आमदारांना जवळ आणणं हे सहजतेनं त्यांना शक्य आहे. 19 आमदारांसह बाहेर पडलेल्या शिंदेंना जर जाऊन मिळालेले 40 असतील तर 30 आमदारांना आणखी 6 मिळणं ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये. त्यामुळे सहजतेनं अजित पवारांची ताकद वाढलेली असेल. अजित पवार हे पक्षावर आत्तापासूनच अधिकार सांगतात. शिंदेंनी खूप नंतर अधिकार सांगितला होता. आजच अजित पवार हे पक्षावर पूर्ण अधिकार सांगतायत. ते म्हणतायत पक्षाचं चिन्ह आणि पक्ष या दोघांसकट आम्ही विधानसभा आणि लोकसभेला सामोरं जाऊ. त्यामुळे त्यांनी तयारी पूर्ण केलेली आहे अजित पवारांनी. शरद पवार जरी ज्या मार्गाने उद्धव ठाकरे गेले होते त्या मार्गाने जायचं म्हटलं तरी ते सहज सोपं नसेल. तोपर्यंत विधानसभाची निवडणूक आलेली असेल आणि त्यामुळे तातडीनं कोणताही टोकाचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून होईल अशी शक्यता दिसत नाही. चित्र मात्र निश्चितपणे तयार होईल की आम्ही टोकाची भूमिका घेतोय. सर, आता आपण भविष्यात काय घडेल या अनुषंगाने चर्चा करतोय, म्हणून पवार कुटुंबातलाच रोहित पवार याकडे कसं बघायचं? कारण रोहित पवार ही स्पेस भरून काढतील, कारण त्यांच्यात तेवढं कॅलिबर आहे, पोटेन्शियल दिसतं आणि सातत्यानं शरद पवारांबरोबर असणारे एकमेव व्यक्ती. नाही, मुळात शरद पवारांबरोबर असणारे आणि शरद पवारांचा नातू आणि शरद पवारांचा वारसदार अशा अर्थानंच त्यांचं प्रोजेक्शन हे सातत्यानं करण्यात आलेलं आहे. शरद पवारांमध्ये जी सर्व व्यापकता आहे ती सर्व व्यापकता निश्चितपणे रोहित पवारांमध्ये आहे. रोहित पवार क्रिकेटच्या मैदानातही दिसतात, रोहित पवार साहित्य विश्वासही दिसतात, रोहित पवार माध्यम विश्वातही दिसतात, रोहित पवार व्यापारातही दिसतात आणि रोहित पवार राजकारणातही दिसतात. त्यामुळे पवार ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपला वरदहस्त ठेवतात त्या त्या क्षेत्रामध्ये वरदहस्त ठेवण्याचा प्रयत्न हा रोहित पवारांनी निश्चितपणे केलाय. कुटुंबाची सामाजिक उत्तम अशी पार्श्वभूमी ही त्यांनी तयार केलेली. त्यांच्या आई ज्या आहेत त्याही उत्तम समाजकारणी आहेत आणि त्यामुळे वारसदार म्हणून आपण निश्चितपणे त्यांच्याकडे बघू शकतो. पण या ठिकाणी अजित पवार यांना पूर्ण संधी मिळालेली असेल आणि त्यानंतर मग रोहित पवार जे आहेत ते मैदानात येतील. रोहित पवार हे तात्पुरते स्वरूपामध्ये अग्रेसर होताना पाहायला मिळाले तरीही पूर्ण कुटुंबाचं नेतृत्व हे रोहित पवारांकडे जाईल अशी परिस्थिती नाही. सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष आहेतच, पण अजित पवारच या कुटुंबाचं नेतृत्व पुढच्या काळामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतील. तात्पुरता जसं मी म्हटलं की 6 महिने वर्षभराचा हा वाद असेल, हा वाद वर्ष सव्वा वर्षामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मिटताना पाहायला मिळेल. नक्कीच सुप्रिया सुळेंचा विषय निघाला आहे म्हणूनच सर की सुप्रिया सुळेंसमोर आता नेमकी कशी आव्हानं आहेत आणि त्या कशा पुरून उरतील असं वाटतं? कारण घराचाही प्रश्न आहे आणि राजकारणाचाही महत्वाचा प्रश्न आहे अत्यंत. कारण त्या
रक्ताच्या वारसदार आहेत शरद पवारांच्या. रक्तानं वारसा हक्का सांगावा असा वारसा हा सुप्रिया सुळेंकडे आलेला आहे. सुप्रिया सुळेंची कालच आपण ज्यावेळेला बोलत होतो त्यावेळेला आपण हा प्रश्न त्यांना विचारला की मुळात अजित पवार वेगळा निर्णय जर घेत असतील आणि प्रदेशाध्यक्षपद मागत असतील तर ते पूर्ण पक्षाला कंट्रोल करताना पाहायला मिळतील. त्यावेळेला त्या म्हटल्या होत्या की मला खूप काही अपेक्षा नाही आहे, मी अपेक्षा ठेवून राजकारणात आलेली नाही. असं असलं तरी त्यांची घोडदौड बघता त्या मोठ्या उंचीपर्यंत पोहोचण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत. त्यामुळे सुप्रिया सुळे या यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं, शरद पवारांच्या विचारानं आपण महाराष्ट्राला पुरोगामित्वाला पुढे घेऊन जाणाऱ्या नेत्या आहोत, नेत्री आहोत, अशा स्वरूपाचं चित्र येत्या काळात तयार करताना पाहायला मिळतील. त्या सम्यक भूमिका घेतात, त्या वैचारिक भूमिका घेतात आणि इतकंच नाही तर त्या इंटेलेक्च्युअल फेस ऑफ एनसीपी म्हणून स्वतःही समाजाला सामोरं जातात. त्यामुळे तो त्या चेहरा बाळगून असतील जो खरा चेहरा शरद पवारांच्या वारसा हक्कानं त्यांना मिळतोय. त्यामुळे तो चेहरा बाळगून त्या पुढे जाताना पाहायला मिळतील. मात्र राजकारणाचा खरा वारसदार हा अजित पवारच आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल. त्यामुळे याही अगोदर सुप्रिया सुळे या राजकीय वारस म्हणून बघितल्या जात नव्हत्या आणि याच्या पुढेही बघितल्या जातील असं चित्र सध्या तरी दिसत नाही. थोडक्यात सर, मग या पुढे पवार, जसं तुम्ही सांगितलं की अजित पवार हेच खरे वारसदार म्हणून पाहिले जाऊ शकतात, मात्र याचाच परिणाम पुढे पवारांच्या घरात दिसून येईल? नाही, मुळात पवारांचं कुटुंब जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की आदर्श कुटुंब म्हणून या कुटुंबाकडे बघितलं जातं. याही अगोदर पवारांच्या कुटुंबामध्ये एकच कुटुंब प्रमुख असायचा जो निर्णय घ्यायचा. पवारांचे थोरले बंधू होते, ते निर्णय घेत होते. नंतर पवार थोरले म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणा जो निर्णय व्हायचा तो अंतिम निर्णय. मी एक किस्सा तुम्हाला सांगतो. मुळात पवारांच्या कुटुंबामध्ये अनेकांना भाजपनं याही अगोदर खासदारकीची तिकीटं देऊ केलेली आहेत. अत्यंत जवळचे पुतण्याच असलेले इतर काही जे पवार कुटुंबीय आहेत, शरद पवारांचे पुतणे आहेत, अशांनाही तिकीटं देऊ केलेली आहेत. मात्र पवारांनी हिरवा कंदील दिला नाही म्हणून मिळालेले तिकीट किंवा मिळालेली खासदारकी जी समोरून चालून आलेली आहे ती न घेता अज्ञातवासात निघून जाणारेही पुतणे पवारांच्या कुटुंबामध्ये आहेत. 4-4 दिवस कोणत्याही फोनला उत्तर न देणारेही पुतणे पवारांच्या कुटुंबामध्ये आहेत. आणि त्यामुळे आजही पवारांचं कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे. राजकारणामध्ये आज जे घडतंय ते मुळात कुटुंब वाचवण्यासाठीचीच कसरत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अन्यथा गेल्या काळात आपण बघितलं की अजित पवारांच्या बहिणीच्याही घरावर सीबीआय आणि ईडीच्या धाडी पडल्या. म्हणजे जवळच्या जे रक्ताचे नातेवाईक आहेत अशांच्याही घरी ईडी आणि सीबीआय पोहोचली होती. अशा परिस्थितीमध्ये हे कुटुंब वाचवण्याची तर कसरत नाही ना. राष्ट्रवादी पण कुटुंब आहे, पण पवार हेही कुटुंब आहे. त्यामुळे हे कुटुंब वाचवण्याची तर कसरत नाही ना, हा प्रश्न निश्चितपणे महाराष्ट्रासमोर असणार आहे. अगदी. सर, या अनुषंगाने एक प्रश्न होतो की पवार ही धडपड नेमकी का करतात? कारण याची चर्चा होते, त्याच्यानंतर अजित पवारांबद्दल बोललं जातं की ते तातडीनं निघून जातात, कुठेतरी नॉट रिचेबल होतात, मग सुप्रिया सुळे त्यांना समजवतात, मग ते परत येतात. जसं तुम्ही म्हणालात की 1 वर्षांनी हे चित्र पुन्हा दिसेल. हे सातत्यानं घडतं, हे सगळं माध्यमांसमोर येतं, हे राष्ट्रवादीच्या मतदारांसमोर येतं, किंबहुना या मतदारांसमोर येतं. हे सातत्यानं करण्याची गरज का भासते? मुळात आहे ना, सगळ्या गोष्टी या इतिहासामध्ये आपल्याला याची उत्तरं मिळतात. आपण संभाजीराजेने मोगलांना जाऊन मिळाले हा किस्सा तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे त्यानंतर ज्या वेळेला प्रश्न उपस्थित झाले त्यावेळेला शिवाजी महाराजांनी सांगितलं की संभाजीराजांना मीच मोगलांकडे पाठवलं. ठीक आहे. साधारण आत्ता जे सुरू आहे त्यातही अनेक इतिहासातल्या किस्स्यांना आजच्या घटनाक्रमाचा संदर्भ आहे. त्यामुळे परत वेडात मराठे 7 दौडले जे आहे त्यातला एकच परत आला होता. ठीक आहे, 6 परत आले नव्हते. पण वेडात मराठे 7 दौडले. आता मुळात असं आहे की आपल्या राजाचा जे छत्र आहे ते कायम राहावं यासाठी वेड पांघरणारे अनेक शिवसैनिक जे आहेत तत्कालीन, आत्ताचे नाही, ठीक आहे, ते आपल्याला रणांगणात उतरलेले पाहायला मिळाले. त्यांच्यासाठी बलिदानही देणारे बघायला मिळालेले. एवढंच नाही तर त्यांच्या पोशाखामध्ये औरंगजेबाच्या कैदेत अडकून राहणारेही आपण शिवभक्त पाहायला मिळालेत. त्यामुळे पवार भक्तही आहेतच की. त्यामुळे पवार भक्तांचा हा वेडात
वीर दौडले वीर दौडले सात, तर हे सात नाही थोडे जास्त आहेत पण हे वेळ आहे की काय हाही प्रश्न या ठिकाणी आहे. नक्कीच, पण यांच्याच या वेडामुळे किंवा हे कुटुंब वाचवण्याच्या याच धडपडीमुळे किंवा कसरतीमुळे आज महाराष्ट्राची जनता मात्र पुरती भांबावून गेली. कारण पवारांसारख्या आदर्श कुटुंबातही असं कसं घडू शकतं असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला. तर या जनतेच्या दृष्टीने या घटनेकडे कसं पाहता येईल सर? कार्यक्रमाची वेळ संपत आली मी आहे. अगदी अंताकडे जातोय आपण कार्यक्रमाच्या, आणि मी हेच म्हणेन की महाराष्ट्रातला मतदार हा अत्यंत सुज्ञ मतदार आहे. आणि मी सातत्यानं माझ्या बोलण्यामध्ये हे उदाहरण देत असतो की कोण बनेगा करोडपती आपण बघत असतो, आणि त्यामध्ये पब्लिक वोटिंग होतं. ज्यावेळेला पब्लिक वोटिंग होतं त्यावेळेला 99% उत्तरं ही बरोबर येतात. ज्यावेळेला जनतेचा प्रश्न असतो किंवा जनतेचं उत्तर असतं त्यावेळेला महाराष्ट्रातली जनता जेव्हा मतदार पेटीचं बटन दाबते त्यावेळेला ती जे उत्तर देते ते अत्यंत योग्य स्वरूपाचं असतं. आणि त्यामुळे जे काही घडतंय त्याला आपण काय नॅरेटिव्ह तयार करतो, राजकीय पक्ष काय नॅरेटिव्ह तयार करतात, किंवा आपण कसं बघतो किंवा राजकीय पक्ष कसं दाखवण्याचा प्रयत्न करतात, याहीपेक्षा महाराष्ट्रातली जनता ही जास्त सुज्ञ आहे. ती सगळं बघेल आणि योग्य निर्णय देईल. 2024ला मतदान पेटीमध्ये आपल्याला योग्य निर्णय येताना पाहायला मिळेल. त्यामुळे महाराष्ट्र हा खरोखर पुरोगामी आहे, तो विचारी आहे, आणि तोच विचार जो आहे तो योग्य पद्धतीनं मतपेटीतून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरंय, ठीक आहे. म्हणजे घोडा मैदान अगदी जवळ आहे, 2024 काही लांब नाही. त्यामुळे पॉलिटिकल अवेअरनेस जनतेत येतो का आणि ह्या सगळ्याचा परिपाक काय होतो ते जनता मतपेटीतनं दाखवते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण पवार मिश्किलपणे हसलेत आणि पवारांनी जाता जाता पत्रकार परिषदेत शेवटी सांगितलंय की राष्ट्रवादीचा पुढचा चेहरा शरद पवारच असतील. त्यामुळे आता पवार कुटुंब, राष्ट्रवादी, अजित पवार, राजकीय वाटचाल यांची कशी होते, राजकारणावर त्याचा नेमका काय परिणाम होतो, महाराष्ट्रातल्या राजकारणावर. कारण त्याही निवडणुकीला अगदी 1 वर्षच राहिलेलं आहे, अगदी काही महिने राहिलेले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये त्याचं चित्र काय उमटतं हे पाहणं लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया सर. आपण इथं आपल्याबरोबर ही चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे